नमस्कार. अक्षय तृतीयेच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. अक्षय तृतीया म्हणजे शाश्वत, कधीही न संपणाऱ्या सुरुवातीचा दिवस. पण का? भारतात हा सण इतका महत्त्वाचा का मानला जातो? चला, आज आपण या पवित्र दिवसाचं महत्त्व आणि त्याच्या मागच्या काही रंजक कथा जाणून घेऊया. या सणाच्या नावातच खरं तर सगळं सार दडलेलं आहे. अक्षय हा मूळ संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ होतो जे कधीही कमी होत नाही, जे कधीही संपत नाही, अगदी शाश्वत. आणि हीच जी अक्षयत्वाची भावना आहे ना, तोच या दिवसाचा खरा पाया आहे. पण असं का? तेच आपण आता पुढे पाहणार आहोत. पण मग प्रश्न येतो की या दिवसाला इतकी शाश्वत म्हणजे कधीही न संपणारी ऊर्जा मिळाली तरी कुठून? बरं, याचं उत्तर आपल्याला मिळतं ते आपल्या पौराणिक कथांमध्ये. असं मानलं जातं की ह्याच एका दिवशी अशा काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या की ज्यांनी ह्या दिवसाचं महत्त्व कायमचं बदलून टाकलं. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा दिवस येतो कधी. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातली जी तिसरी तिथी असते म्हणजे तृतीया, त्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. आणि या दिवसाचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही खूप मोठं आहे. कारण असं म्हणतात की या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही आपापल्या उच्च राशीत असतात आणि यामुळे एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा तयार होते. हा दिवस इतका खास का आहे माहितीये? कारण ह्याच एका दिवशी अनेक मोठ्या घटना एकत्र घडल्या. जसं की भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म ह्याच दिवशी झाला. इतकंच नाही तर महर्षी व्यासांनी प्रत्यक्ष गणेशाच्या मदतीने महाभारत या महाकाव्याची रचना सुरू केली आणि हे ज्ञान तर आजही तितकंच शाश्वत आहे, नाही का? असंही मानलं जातं की जीवनदायिनी पवित्र गंगा नदी याच दिवशी पृथ्वीवर अवतरली. आणि हो, ती प्रसिद्ध कथा भगवान श्रीकृष्णाने आपला मित्र सुदामा याला अक्षय म्हणजे कधीही न संपणाऱ्या धनाचा आशीर्वाद दिला आणि त्याची गरिबी कायमची दूर केली. ती घटनाही ह्याच दिवशी घडली. या प्रत्येक घटनेमध्ये काहीतरी शाश्वत सुरू झाल्याचं प्रतीक आहे. ठीक आहे, या सगळ्या पौराणिक घटना झाल्या, पण या सगळ्याचा आजच्या काळात आपल्या आध्यात्मिक जीवनावर नेमका काय परिणाम होतो? चला ते पाहूया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की असं काय आहे या दिवसात की या एका दिवशी केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचं फळ हे अक्षय म्हणजे कधीही न संपणारं मानलं जातं? याचं उत्तर असं दिलं जातं की या दिवसाची वैश्विक ऊर्जाच इतकी सकारात्मक असते की आपण केलेली कुठलीही चांगली कृती, मग ते दानधर्म असो किंवा साधी प्रार्थना, तिचं फळ अनेक पटींनी वाढतं आणि ते फळ कधीच संपत नाही. आणि म्हणूनच तर या दिवसाला 3.5 मुहूर्तांपैकी एक असं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. याचा अर्थ काय? तर कोणतंही शुभकार्य सुरू करण्यासाठी पंचांग बघायची किंवा वेगळा मुहूर्त शोधायची काहीही गरज नाही. हा दिवस स्वतःच एक संपूर्ण मुहूर्त आहे. बरं, हे झालं या दिवसाचं महत्त्व. पण मग आजच्या काळात लोक या शाश्वत ऊर्जेशी स्वतःला कसं जोडून घेतात? म्हणजे हा सण नेमका साजरा कसा केला जातो? सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे पूजा अर्चा. या दिवशी अनेक घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. मंत्रजप केले जातात, काही जण व्रत करतात आणि या देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. या दिवसाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे दानधर्म. विशेषतः वैशाख महिन्यामध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे गरजू लोकांना पाणी दान करणं, ज्याला जलदान म्हणतात, हे खूप मोठं पुण्यकर्म मानलं जातं. आणि हो, अर्थातच अक्षय तृतीयाची जी सगळ्यात लोकप्रिय ओळख आहे ती म्हणजे सोनं खरेदी. सोनं म्हणजे केवळ एक धातू नाही, तर ते देवी लक्ष्मीचं आणि कधीही न संपणाऱ्या समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी करणं हे फक्त एक गुंतवणूक म्हणून नाही, तर घरात अक्षय सौभाग्याला जणू काही आमंत्रण देण्यासारखं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा दिवस फक्त सोनं खरेदीपुरता मर्यादित नाहीये. कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन घरात प्रवेश करायचा असेल किंवा अगदी वृक्षारोपणासारखं एखादं सामाजिक काम सुरू करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर मग आपण या सगळ्या गोष्टी एकत्र करून पाहिल्या तर काय दिसतं? दिसतं की हा सण म्हणजे समृद्धी आणि सत्कर्म यांचा एक सुंदर संगम आहे. आणि हेच या सणाचं खरं सार आहे. आणि खरं सांगायचं तर हेच या सणाचं सौंदर्य आहे. खरी समृद्धी फक्त सोनं चांदी जमवण्यात नसते, तर ती श्रद्धा आणि चांगल्या कर्मांमधून मिळवलेल्या आशीर्वादांमध्ये असते. या दिवशी केलेली एखादी छोटीशी मदत किंवा सुरू केलेलं एखादं चांगलं काम हीच आपली खरी अक्षय म्हणजे कधीही न संपणारी संपत्ती बनते. तर मग ह्या अक्षय तृतीयेला आपण आपल्या आयुष्यात अशी कोणती एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात करू शकतो ज्याची चांगली फळं आपल्याला आयुष्यभर मिळत राहतील, यावर विचार नक्की करायला